विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि मॅट्रिक्स हे दोन टॉपिक असे आहेत की जिथे तुम्हाला शॉर्टकट वापरावेच लागतील. तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने गेला तर खूप वेळ लागेल. पण शॉर्टकट फार अवघड आहेत का? बिलकुल नाही. याच्या अगोदर एक शॉर्टकट दिलाय, अतिशय सोपा होता, अँगल बायसेक्टरचा. एका मिनिटापेक्षा कमी वेळेत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. आणि आता या व्हिडिओमध्ये शॉर्टकट देणार आहे, तो आहे एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. एक्सप्लेन करतो एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. चला, ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे आणि ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ना, ह्या दोघं रिप्रेझेंट करतात जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. आणि ही जी लाईन आहे ना, ही इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. आता ही जी लाईन आहे ना, या दोन लाईन बरोबर इथं इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करते आणि त्याचा एरिया मला काढायचा आहे. या इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया मला फाइंड आउट करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगू का स्पष्टपणे व्यवस्थित? ट्रॅडिशनल मेथडनं हे सॉल्व्ह करायला गेल्यावर खूप वेळ लागेल. मला शॉर्टकट आहे सी स्क्वेअर. तुमच्या या लाईनच्या इक्वेशन मध्ये जे सी दिलंय त्याचा स्क्वेअर करा. डिवाइड बाय √3 इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे जॉइंट इक्वेशन तात्पुरतं बाजूला ठेवा. ह्या एकाच इक्वेशनचा वापर करा. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी, त्यातलंच ए, त्यातलंच बी, त्यातलंच सी घ्या. फॉर्म्युला काय इक्विलॅटरल ट्रायंगलचा? सी स्क्वेअर अपॉन √3 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता मला सांगायचंय तुम्हाला, 2022 ला क्वेश्चन आलाय. ओके, आता ही लाईन आहे. या लाईन वरून मला ए ची व्हॅल्यू 1 मिळाली, बी ची व्हॅल्यू 1 मिळाली आणि सी ची व्हॅल्यू -10 मिळाली. आणि काय विचारलाय? इक्विलॅटरल ट्रायंगल. जॉइंट इक्वेशनची मला गरज नाहीये, तात्पुरतं लक्ष द्या व्यवस्थित. आता फॉर्म्युला काय होता? सी चा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर 100 येणार. डिवाइड बाय √3 इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2. मग मला आन्सर मिळालं 50 अपॉन √3. 50 अपॉन √3. क्वेश्चन ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, लक्षात घ्या. किती सोपं आहे ना, सांगा बघू. पण थांबा ना, हा शॉर्टकट एक नाही, असे कितीतरी शॉर्टकट आहेत. आपल्या क्रॅश कोर्सच्या व्हिडिओ दिलेत, तुम्ही ते तयार करा. हे एकमेकांच्यावर डिस्कस करा, एकमेकांना विचारा, सांगा. मग तुमचं ते क्लिअर होईल. ओके, मग आपले दोन शॉर्टकट झाले. पण अजून एक शॉर्टकट आहे, सांगतो. ही लाईन इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करते. मग त्या ज्या दोन लाईन आहेत ज्याच्याबरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो, इक्वेशन काय? सिंपल आहे. ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर आहे का बघा. आहे की नाही? ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर. नंतरच्या ब्रॅकेटमध्ये फक्त चेंज काय केले बघा. ax च्या ऐवजी ay लिहिलंय. by च्या ऐवजी bx लिहिलंय, फक्त मायनस साइन दिलंय. त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करा. म्हणजे तुम्हाला मी क्लिअरली सांगू का? a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 1 टाका आणि सोडवा, तुम्हाला आन्सर मिळेल. मगाचं करून बघा. आता मेन पॉइंट काय लक्षात घ्या, की शॉर्टकट, शॉर्टकट आणि शॉर्टकट्स. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की काही टिपिकल टॉपिकसाठी शॉर्टकट लागणार आहे. त्याची लिस्ट सेपरेट पाहिजे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की मी सुद्धा बऱ्याच मुलांना क्लासला यायच्या अगोदर विचारले फॉर्म्युले, फोनवरून विचारले. जास्तीत जास्त मुलांनी पटापट शॉर्टकट सांगितले. याचा अर्थ अभ्यास योग्य ट्रॅकवर आहे. किती मिनिटाचा व्हिडिओ झाला आपला? 3-4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक-एक शॉर्टकट देतोय. पण तुमची जबाबदारी आहे ह्याच्या नोट्स तयार करा. दुसरा माझा व्हिडिओ यायची वाट बघू नका. तुम्ही व्हिडिओ बघा क्रॅश कोर्सचा किंवा तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल, त्यात शॉर्टकट दिले असतील. काढा, ती लिस्ट तयार करा आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.